रोशन शिक्षण संकुलात देशभक्तीच्या जोशात आणि उत्साहपूर्ण वातावरणात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक युवराज सरवदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून रोटेरियन संजीव कुमार मेंथे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर युवराज सरवदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर रोशन प्रशालेतील इयत्ता 8वी आणि 9वीच्या RSP विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पदसंचलन करत मान्यवरांनी पालकांना मानवंदना दिली। यावेळी विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार, स्त्री पुरुष समानता आणि मुलामुलींमधील भेदभाव यासारख्या सामाजिक प्रश्नांवर परखड विचार मांडले। विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर एकजुटीने भारताला महासत्ता बनवण्याचा संकल्पही यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला। रोशन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी संदेश से आते हैं या समूह गीताद्वारे देशभक्तीची भावना जागवली, तर अल्हाज एडी शेख उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हिमालय की चोटी से या देशभक्तीपर गीतातून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना अभिवादन केले। या सादरीकरणामुळे संपूर्ण शालेय परिसर राष्ट्रभक्तीने भारावून गेला। मराठी आणि उर्दू बालवर्गातील चिमुकल्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी होत या कार्यक्रमाची रंगत वाढवली। प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। त्यानंतर शालेय परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली। स्वातंत्र्य दिनानिमित्त रोशन शिक्षण संकुलाच्या मुख्य इमारतीवर करण्यात आलेली तिरंगी रोषणाई आणि झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट विशेष आकर्षण ठरली। तिरंग्याच्या रंगाने उजळलेला संपूर्ण परिसर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता। अध्यक्ष युवराज सरवदे यांनी भारतीय एकता आणि स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करत शाळेच्या शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक केले। संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक SB मळे यांनी केले, तर सूत्रसंचालन SA मुलानी सर यांनी केले, तर आभार सौ विजय कटारे मॅडम यांनी मानले। पालक, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात संपन्न झाला।